मला तुमच्या माध्यमातून सांगायचं की आता हे कांदळे वादळ जागे झाले आणि कांदळे वादळ जागे झालेले वादळ तुम्ही आता अंगावर घेऊ नका, नाहीतर येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये तुमचं कायमचं काळ पांढरं केल्याशिवाय हे पांढरं वादळ शांत बसणार नाही. आता बंजारा समाजाचा ऊस तोडला जाण्याची तयारी करतोय आणि जेव्हा बंजारा समाज ऊस तोडला जायची तयारी करतो तेव्हा कोयता घासायला सुरू करतो आणि हा बंजारा समाजाने आता कोयता घासायला सुरू केलाय. 1 ते 1.5 महिन्यामध्ये आता बंजारा समाज ऊस तोडला जाणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला मी सांगतोय, घासलेला कोयता हा तुमच्या अंगावर चालवून घेऊ नका, फळामधल्या उंचावर चालवायला लावा आणि त्या अगोदर आमच्या बंजारा समाजाला एसटी आरक्षणासाठी हैदराबाद यादीवर लागू करा आणि आमचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवा, जेणेकरून आमच्या एसटी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. मागच्या 45 ते 50 वर्षापासून आमची मागणी पेंडिंग आहे. पत्रकार बांधवांना, मीडियाच्या बांधवांना मला सांगायचं, मराठा समाजाची मागणी काल परवाची आहे, ओबीसी समाजाची मागणी काल परवाची आहे, पण बंजारा समाजाची मागणी ही 55 वर्षापासून पेंडिंग ठेवलेली आहे. आम्हाला जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून आमचे मार्गदर्शक लोक प्रत्येक नियोजनामध्ये घ्यायचे की महाराष्ट्रातल्या